आरव नेहमी बसमधून एका मुलाला प्रवास करताना पाहायचा. तो मुलगा रोज सकाळी बसमधून जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. हसत हसत हेडफोन लावून काहीतरी पाहत असायचा. पण नेहमी तो फ्रेश, स्मार्ट, कॉन्फिडंट. आरवला वाटायचे याचे जीवन एकदम सेट आहे, कधी टेन्शनच नाही. एक दिवस न राहून आरवने त्या मुलाला विचारले, तू रोज सकाळी जाताना दिसतोस, अगदी प्रसन्न चेहरा, नो टेन्शन. तितक्यात त्याच्या फोनवरती नोटिफिकेशन पॉपअप झाले आणि युअर ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड असा मेसेज दिसला. आरवने त्या मुलाला विचारले, तुझे लाईफ इतके परफेक्ट दिसते, कधी तुला टेन्शन येत नाही का, वरी होत नाहीस का? तर तो मुलगा शांतपणे म्हणाला, माझं आणि परफेक्ट लाईफ असं अजिबातच नाही आहे. रोज 20 कंपनीमध्ये तरी मी मिनिमम इंटरव्ह्यू देतो किंवा ॲप्लाय करतो आणि CV माझा रिजेक्ट होतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये मी रिजेक्ट होतो. घरच्यांना वाटते की लवकरच मला जॉब मिळेल आणि फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. पण मी अजून कुठे सिलेक्ट झालेलो नाही किंवा होतही नाही आणि मला प्रॉब्लेमही समजत नाही. रोज रात्री झोप येत नाही. कधी कधी वाटतं की मी युजलेसच आहे. पण सकाळी स्वतःला एक फेक स्माईल द्यावी लागते, कारण लोकांना स्ट्रगल ऐकायला आवडत नाही. ते फक्त हॅपी व्हर्जन बघू इच्छितात. लोकांना स्ट्रगल ऐकायला आवडत नाही, त्यांना फक्त सक्सेसफुल स्टोरी ऐकायला लागतात. आरव गप्प झाला. ज्यांचे लाईफ आनंदी दिसत होते त्यांचं मन सगळ्यात जास्त तुटलेले होते. एक गोष्ट तर लक्षात आली की आपण लोकांचे बाहेरचे हसू बघतो, पण त्यांची आतली लढाई आपल्याला कधी दिसतच नाही. आता हे मी तुम्हाला का सांगत आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण अशाच बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत जे तुमच्या माझ्यासोबत नेहमी घडतात. पहिलं म्हणजे करिअर कंपॅरिझन. असे कधी होते का की कोणी आउट ऑफ इंडिया सेटल झाले किंवा कोणी MNCमध्ये जॉब करत आहे किंवा कोणाचे पॅकेज अबाउट 20 lakhs आहे, तर मग असं तुम्हाला विचार येतो का की मी काय करत आहे, की मी अजून इथेच आहे? किंवा फायनान्शियल कंपॅरिझन, नवीन कार, बाईक, फोन, इतरांच्या सक्सेस पोस्ट, पण आपल्या हातात तर EMI आणि बिल. असं वाटतं का कधी की मी कुठे आहे, मी काय करत आहे? किंवा रिलेशनशिप कंपॅरिझन, सगळ्यांचे लव्ह लाईफ तर परफेक्ट चाललं आहे, माझंच का होत नाही आहे? किंवा बॉडी लुक्स कंपॅरिझन, इंस्टाग्राम, जिम किंवा जिमचे ट्रान्सफॉर्मेशनचे फोटोज पोस्ट पाहून की इतकी परफेक्ट स्किन आणि माझ्या स्किनवरती तर पिंपलच, असं वाटतं का कधी? किंवा लाईफस्टाईल कंपॅरिझन, गोवा ट्रिप्स, मालदीव्स ट्रिप्स, पार्टीज, कॅफे, लक्झरी लाईफस्टाईल, आणि आपण मात्र ऑफिस घर झोप, परत ऑफिस घर झोप यामध्येच अडकलो आहे, असं वाटते का? आणि हो, या सगळ्या गोष्टींचे कारण तुम्हाला माहिती आहे का? आपली वास्तविकता कमी वाटायला लागते. हे सगळं काय घडतं, कारण आपण कंपॅरिझन करतो. आणि हो, या सर्वांमुळे काय होते, तर आपली वास्तविकता कमी वाटायला लागते. म्हणजे आपल्याकडे जे आहे त्याची व्हॅल्यू आपण कमी करतो, ते आपल्याला कमी वाटायला लागते. पण हे सगळं का घडते हा विचार तुम्ही कधी केला आहे का? कारण आपण समोरच्या व्यक्तीचा फक्त 1% कॉन्टेंट पाहतो आणि त्याच्याशी आपल्या 100% जीवनाची तुलना करतो. त्याचे इंस्टाग्राम पोस्ट किंवा बऱ्याचशा ठिकाणचे फोटोज पाहून आपण 1% कॉन्टेंटवरती आपल्या त्यांच्याशी 100%, 100% आपण कंपॅरिझन करतो. ते फोटो अपलोड करतात, पण लोन, मेंटल स्ट्रेस, फाईट, ब्रेकअप या गोष्टी कोणी कधी अपलोड करत नाहीत. वेकेशन्स दिसतात, पण 6 monthsचा तणाव, स्ट्रेस आणि त्यामागचे खूप जास्त प्लॅनिंग अँड सेव्हिंग्स हे कधी दिसत नाही. न्यू जॉब दिसतो, पण इंटरव्ह्यूला ते किती वेळा फेल झालेत हे आपण कधी पाहतच नाही किंवा तेही कोणी कधी पोस्ट करत नाही. आता सर्वात महत्त्वाचं की याचा इम्पॅक्ट कसा होतो, तर पहिलं म्हणजे की सेल्फ डाऊट, मी काहीच केले नाही आयुष्यात असं आपल्याला वाटतं. दुसरं म्हणजे की स्ट्रेस प्लस एन्झायटी, रात्री झोपच लागत नाही, मन हेवी होतं. तिसरा म्हणजे सर्वात महत्त्वाचं ओव्हर थिंकिंग, मी चुकीचं जगतोय का, माझं फ्युचर काय आहे? चौथं म्हणजे की लाईफ डिससॅटिस्फॅक्शन, आपले पेरेंट्स, फ्रेंड्स, नोकरी, हेल्थ जरी बरी असली तरी ॲप्रिसिएशन करत नाहीत किंवा होत नाही असं आपल्याला वाटायला लागतं. आणि पाचवं म्हणजे की प्रोडक्टिव्हिटी डाऊन, स्क्रोलिंग जास्त होते आणि काम कमी होते. हे सगळे त्याच्यामुळेच घडते, याचा आपल्यावरती इम्पॅक्ट पडतो, हे आपल्याला कुठेतरी समजतच नाही. आता सर्वात महत्त्वाचे प्रॉब्लेम सर्वांना माहिती असतात बरं, पण सोल्युशनचे काय? बऱ्याचदा सोल्युशनही समोर दिसत असते, पण ते फॉलो कोणी करत नाही किंवा फॉलो होतच नाही. म्हणजे काय, तर कंपॅरिझन बंद.
सेल्फ प्रोग्रेस सुरू, दुसऱ्यांशी कंपॅरिझन बंद करा आणि करायचे असेलच तर कालचे तुम्ही आणि आजचे तुम्ही याच्याशी कंपेअर करा, म्हणजे स्वतःशी कंपेअर करा. दुसरं म्हणजे की डिजिटल डिटॉक्स. झोपण्याच्या 30 ते 40 मिनिट आधी फोन दूर ठेवा, म्हणजे इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप तुम्ही चेक नका करू. शांत झोप लागेल. तिसरं म्हणजे की म्यूट किंवा अनफॉलो ट्रिक. जे कॉन्टेंट नकळत तुमच्या फीडमध्ये येत आहेत, मेंटल हेल्थवरती परिणाम करतात, ते फीडमधून काढून टाका. मन हलके होईल. सिम्पल, म्हणजे तुम्हाला ते दिसणार नाही आणि तुम्हाला काही विचारही येणार नाहीत. चौथा म्हणजे की स्मॉल गोल स्मॉल विन्स. आज एका जॉबला अप्लाय केलं आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. उद्या एक चॅप्टर प्रिपेअर करताय, काही प्रॉब्लेम नाही. एक स्किल तुम्ही अपडेट केले, काही प्रॉब्लेम नाही. 20 मिनिट्सची वर्कआउट प्रोग्रेस तुम्ही करताय, हळूहळू करताय, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. छोट्या छोट्या बेबी स्टेप्स घेत तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू शकता, कारण छोट्या छोट्या बेबी स्टेप्सनेच तुम्हाला सवय लागते. सर, स्मॉल गोल स्मॉल विन्स हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या स्पीडशी तुलना करू नका. प्रत्येकाची जर्नी, घराची सिच्युएशन, रिस्पॉन्सिबिलिटी ही वेगळी असते. रेस दुसऱ्यांशी नाही तर कालच्या स्वतःशी असायला हवी. तुम्हाला फोमो आणि जोमो यामधला फरक माहिती आहे का? किंवा तुम्हाला माहिती आहे का ही टर्म्स काय असते? फोमो आणि जोमो खरं तर काय असते? फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट आणि जोमो म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट. फोमो म्हणजे इतर लोक काहीतरी करत आहेत, खूप एन्जॉय करत आहेत लाईफमध्ये, पुढे जात आहेत आणि मी मागे राहिलो तर सततचा भीतीचा, तणावाचा कंपॅरिझन करण्याची फिलिंग म्हणजे फोमो. आणि जोमो म्हणजे इतर लोक काय करत आहेत याचे टेन्शन न घेता स्वतःच्या लाईफमधला छोट्या गोष्टीत आनंद घेण्याची माइंडसेट. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. फोमोमध्ये काय होते, सगळे गेले, मी नाही गेलो, माझं लाईफ संपले, मोबाईल सतत हातात, इतरांशी कंपॅरिझन, लाईफ नेहमी कमी वाटते. आणि जोमोमध्ये काय होते, सगळे गेले, छान, मी पॉपकॉर्न खात घरी बसत वेबसिरीज बघतो, मोबाईल साईडला ठेवेल, मन शांत करेल. स्वतःकडे महत्त्वाचा, स्वतःकडे फोकस, जे आहे त्यात समाधानी आहे. फोमो म्हणजे ते काय करतात, जोमो म्हणजे मला काय छान वाटते. जगात सगळेजण काही ना काही, कधी ना कधी शोधत असतात, धडपड करत असतात, काही ना काही हरवलेले असतात, काही दिसतात आनंदी, पण कोणाचेच लाईफ जीवन इझी नसते. कधी कधी सगळे ठीक आहे, जे आहे ते खूप आहे, हेच खूप मोठे अचिव्हमेंट असते. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा किंवा तुम्ही नक्की लिहा जोमो असे. आणि हो, हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत किंवा तुम्हाला वाटतं की ह्यांना ह्या व्हिडिओची खूप जास्त गरज आहे त्यांना हा नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर नवीन स्टोरी घेऊन भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.